सो आपण सकाळी आपण ज्या देवळांमध्ये जाऊन आलेलो आहे त्याचा काही असा भाग उरला होता मागे, ते आपण तिकडे गेलो नव्हतो कारण की आपल्याला नाश्ता करायला जायचं होतं. सो आपण आता तिकडे परत चाललेलो आहे. हे बघा यांचं काय चाललंय बघा मागे. सो आता आपण तिकडे चाललेलो आहे. मी तुम्हाला परत तिकडची देवळं दाखवते आणि तिकडची जी काही स्टोरी आहे ती मी तुम्हाला सांगते. ही आहे या सगळ्यांची गव्हाची शेती. आता एक आठवड्यानंतर ते गहू काढायला येईल. रानमाळ आहे मोठं, असं आपल्याकडे महाराष्ट्रात कसं रानमाळ आहे तसंच शेती. आणि हा शेतकरी, हे बघा हीच आहे ती जिप्सी जी आपण हार फुलांमध्ये यूज करतात ना मुंबईला. इतकी महाग मिळते मुंबईला. आणि ते मस्त अशी झाडं, ही जिप्सी आहे ना हार फुलं गजऱ्यांसाठी यूज केली जाते आपल्या इथे. त्यांच्या गावाच्या बघायचं होता. हा बघा गाववाला झालेला आहे फुल मस्त पैकी. मस्त असा सनसेट होत आहे आता. छान असं सनसेट दिसतंय. आता आपण तिकडे मंदिरातच जाणार आहे. मस्त भरलेलं शेत आणि असा सुंदर असा सनसेट आपल्याला पाहायला मिळतं. कुणाल कसा मस्त असा भाताच्या शेतीतून, भात नाही सॉरी गहू आहे, गहूच्या शेतीतून असं चाललेलं आहे. आणि आमच्या लेडी जशा मागे राहिलेल्या आहेत अशा प्रकारे पटापट या पटापट या. काही नाही हाय करा. कुठे फुल धमाल चाललेली आहे आमची. तालजी काकाच्या गावाला लोकिया मध्ये आहोत आम्ही, अर्थानू मध्ये लोकिया. सुंदर असा बगळ्यांचा असा थवा आपल्या समोर निघून उडत गेलाय. बघ सगळीकडे नुसते फुलं, मसरांड्याची फुलं तोडताय ते बघ. मगाशी मी तुम्हाला बोलले की आपण त्या देवळांपाशी जाणार आहोत, तशीच त्यापैकीच हे एक देऊळ आहे. अशी भरपूर ठिकाणी देऊळ आहेत. एक त्या साईडला देऊळ आहे, एक तिकडे देऊळ आहे. ही अशी जी देऊळ आहेत ना त्याच्या मागची स्टोरी काय माहितीये, अर्थनू जिल्ह्यामधला एक राजा होता, त्याला ना एक शिवभक्त होता म्हणलं तरी चालेल. तर त्याने ना तो दिवसाला 1 ते 2 का होईना पण तो असे मंदिरं बनवायचा. आणि ही सगळी जी मंदिरं आहेत ती शंकराची मंदिरं आहेत. आणि जेव्हा अल्लाउद्दीन खिलजी आपल्या इथे आले होते, जे त्यांनी आपल्या ही जी देवळं उद्ध्वस्त केली, त्यांनी देवाला हात लावू नये म्हणून त्या मूर्त्यांना त्यांनी इकडे असलेल्या तलावामध्ये विसर्जन केलेलं आहे. आणि ही देवळांना नंतर अल्लाउद्दीन खिलजीने तोडलेली आहेत, उद्ध्वस्त करून
त्यांचे नामोनिशाण मिटवायचा प्रयत्न केलाय, पण तो नाही करू शकला. म्हणून आज आपल्याला ही पडलेली का असेना पण आपल्याला ही अशी देवळं अशा इमारतांमध्ये उभी असलेली आपल्याला दिसतात. सो आता आपण त्यापैकी एका देवळात इथे जाणार. आपण आता 1-2 दिवस इथे असल्या कारणामुळे आपण इकडचं सगळं व्यवस्थित एक्सप्लोर करू. आता संध्याकाळची 6:30 वाजले आहेत, अंधार होतोय, त्यामध्ये तुम्हाला मी हे एकच देऊळ आतापर्यंत दाखवते. पक्षाचा काय मग कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? कशी वाटली ही सगळी मंदिरं बघून? बघूया येते सगळी. तुम्हाला इकडे येऊन मस्त वाटतात. काय इथे बघण्यासारखं काय इकडे मध्ये हृदय अशी लाजलेली आहे अशा प्रकारे. बिचारी आता आम्ही शिकते ती YouTube ब्लॉग बनवण्यासाठी. जा निर्मला. कुणाल मस्तपैकी शॉल घेऊन गावाला वाटतंय. अशी अनेक मंदिर आपल्याला इकडे पाहायला मिळतील. हे बघा, हे आता एक जे दाखवलं मी ते मंदिर, हे समोर एक मंदिर आहे. आणि जसं की मी तुम्हाला मगाशी बोलले की त्या राजाने खिलजीच्या हाती आपल्या मूर्त्या न लागाव्यात किंवा शिवलिंग जे आहेत आपले ते न मिळावेत म्हणून ह्याच त्या तलावात त्यांचं विसर्जन केलं. कारण की जर त्यांनी त्या शिवलिंगांना स्पर्श केला असता तर त्याची ताकद वाढली असती. म्हणून राजाने सगळे शिवलिंग याच नदीमध्ये आणि याच तलावामध्ये त्यांचं विसर्जन केलेलं आहे. आपण आता त्या तलावाजवळ जातोच आहे. प्रत्येक वाटेवरती आपल्याला एक महादेवाचं मंदिर मिळणार आहे. असं जिथे नजर जाईल लांब तिथे तिथे महादेवाची मंदिरं आहेत. आपण या मंदिरात आता चाललेलो आहे. बघा इथे सगळे हातपाय वगैरे धुत आहेत आणि हाच तो तलाव. जिथे विसर्जन केले होते त्यांनी शिवलिंग. हा बघा मस्त सुंदर असा
मस्त असा बगळ्यांचा थवा सूर्यास्त झाल्यावर